नमस्कार मंडळी. पितृपक्ष म्हटलं की आपल्याला आपल्या पूर्वजांची आठवण येते आणि त्यांच्यासाठी जेवणाच्या ताटात प्रेमाने श्रद्धेने ठेवलेली ही पारंपरिक वडी फार महत्त्वाची असते. म्हणूनच ही वडी फक्त एक पदार्थ नाही तर आपल्या आठवणी, संस्कृती आणि घरच्या चवीचे वारसा आहे. चला तर मग लवकरात लवकर रेसिपीसाठी सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण एक वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी एक मी मिक्सर जार घेतलेला आहे. त्यामध्ये 7 ते 8 मिरच्या छान तुकडे करून टाकलेले आहे. हवं तर तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता तुमच्या चवीनुसार. लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे. यामध्ये जिरं टाकलं 1 चमचा आणि 1 चमचा टाकून घेतला आहे ओवा. हे जे लसूण आहे तुम्ही खात नसाल पितृपक्षांमध्ये तर स्किपसुद्धा करू शकता, काही हरकत नाही. नंतर यामध्ये टाकून घेऊया कोथिंबीरीच्या काड्या आणि कोथिंबीर. आता हे मिक्सरवरती वाटण तयार करायचं आहे पाणी न टाकता. मस्त आपल्याला हे एक ठेचा तयार करायचा आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असं हे वाटण आपण इथे रेडी करून घेतलं. तर इथे आता आपण एक बेसनाचं बॅटर तयार करणार आहोत छान पातळसं. तर त्यासाठी 1 कप एवढं मी बेसन घेतलं आहे. तर हे बेसन जे आहे खूप महत्त्वाचं आहे भिजवणं व्यवस्थित. यामध्ये पाणी किती टाकायचं, भिजवायचं कसं, हे सगळ्या गोष्टी सांगितल्या आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता काय करायचं, यामध्ये पाणी टाकायचं आहे. 1 कप आपण बेसन घेतलं होतं त्यानुसार आपल्याला इथे 1.5 कप आणि नंतर आपण फोडणीमध्ये अर्धा कप म्हणजे टोटल 2 कप पाणी लागणार आहे. तर पाणी कमी जास्त करायचं नाही, नाहीतर आपल्या जे बॅटर आहे व्यवस्थित होणार नाही आणि आपली वडीसुद्धा बिघडू शकते. हे जे बॅटर आहे छान फेटून घ्यायचं आहे. गुठळ्या एकही ठेवायच्या नाही. थोडं थोडं पाणी टाकत मस्त बॅटर फेटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता एक एक गुठळी मी फोडून घेत आहे. गुठळ्या असल्या तर आपल्या वडीमध्ये सुद्धा गुठळ्या असते आणि जेव्हा वडी आपण करायला घेऊ तेव्हा वडी व्यवस्थित होणार नाही, कारण त्यामध्ये गुठळ्या असल्याने व्यवस्थित वडी होत नाही. पाणी टाकायला घाई करायची नाही. पूर्णपणे पातळ झालं तर आपण गुठळ्या मोडू शकणार नाही, म्हणून थोडं थोडं पाणी टाकत छानशा गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे. इथे तुम्ही पाहू शकता मी किती मस्त असं फेटून घेतलं आहे. यामध्ये एक सुद्धा गुठळी नाही आहे. आता जे उरलेलं पाणी आहे ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. तर पूर्ण 1 कप मी यामध्ये पाणी टाकून घेत आहे. 1 कप पूर्ण झालं. नंतर यामध्ये 1 कप पुन्हा पाणी घ्यायचं आहे. अर्धा कप यामध्ये आपण टाकणार आहोत आणि हे अर्धा कप जे पाणी उरलेलं आहे ते आपण फोडणीमध्ये टाकणार आहोत. ते कशासाठी मी पुढे सांगेलच. त्याआधी आपण आता हे मस्त असं पातळसं बॅटर रेडी करून घेत आहोत. तर हे मस्त असं बॅटर आपण रेडी करून घेतलं आहे. पुन्हा एकदा मी पाणी किती टाकलं सांगून देते. यामध्ये 1.5 कप पाणी टाकलं आहे आणि अर्धा कप पाणी मी फोडणीत टाकणार आहे. जे पिठलं करण्यासाठी आपण बॅटर तयार केलं होतं ते बॅटरसुद्धा रेडी आहे आणि जे वाटण तयार केलं होतं ते वाटणसुद्धा रेडी आहे. आता जे पिठल्याला फोडणी द्यायचं आहे ते करून घेऊया. तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे. गॅस लावून आणि कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता. तर तेल गरम झालेलं आहे. यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची. मोहरी छान तळतळायला लागली की यामध्ये अर्धा चम्मच एवढी हिंग टाकायची आहे आणि जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण टाकून छान एकजीव करायचं आहे. 1 मिनिटांसाठी खमंग परतून घ्यायचं आहे. वाटण परतून झालेलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि अर्धा चम्मच हळद टाकायची आहे. छान एकजीव करून घ्यायची. हळद थोडी जास्त टाका म्हणजे आपल्या ज्या वड्या आहेत छान कलरफुल होऊन तयार होते. कलर सुंदर येतो त्या वड्याला. आपण 2 कप पाणी घेतलं होतं त्यामधलं अर्धा कप वाचवून ठेवलं होतं या फोडणीमध्ये टाकण्यासाठी. ते अर्धा कप पाणी यामध्ये मी टाकून घेतलं. छान एकजीव करून घ्यायचं आहे. भरपूर जण फोडणीमध्ये पाणी न टाकता जे आपण बेसनचं बॅटर तयार केलं तेच टाकून देते. त्याने काय होते, त्यामध्ये बेसन असते तर ते बेसन कढईला चिटकून बसते, कारण त्यामध्ये पाणी नसतं, फक्त आणि फक्त फोडणी असते आणि या कारणाने चिटकून बसते आणि चिटकल्याने आपण व्यवस्थित घालून तळापासून मिक्स करू शकत नाही आणि त्या कारणाने व्यवस्थित बेसन म्हणजेच पिठलं शिजत नाही. म्हणून या पद्धतीने केलं तर पाणी असतं यामध्ये आणि लगेच टाकलं की खाली बसत नाही ते तर
आणि त्यामुळे आपल्या जे वड्या आहे आणि पिठलंसुद्धा व्यवस्थित बिन गुठळ्याचं होऊन तयार होते. जो बॅटर आपण रेडी करून घेतला होता तो बॅटर यामध्ये आता टाकायचा आहे. छान एकजीव करायचा आहे, तळापासून मिक्स करायचं आहे, कारण बेसन खूपदा खाली जाऊन बसतं, यामुळे एकत्र करत राहायचं आहे. आणि फेटणी वगैरे असते ना, त्या पद्धतीची फेटणी वगैरे घ्यायची आहे, त्याने गुठळ्या बिलकुल होणार नाही. लगातार आपल्याला हात चालवायचा आहे इथे आणि मस्त एकत्र करत राहायचं आहे. काही वेळामध्येच बेसन छान घट्ट व्हायला सुरुवात होते. तुम्ही पाहू शकता मस्त घट्टसर असं बेसन व्हायला सुरुवात होत आहे. पण फिरवत राहायचं आहे, कुठंच याला ठेवून जायचं नाही, नाहीतर यामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे लगातार आपल्याला फिरवत राहायचं आहे या पद्धतीने. हे सर्व स्टेप मंद गॅसवरती करायचे आहे, बिलकुल गॅस वाढवायचा नाही, कमी गॅसवरती करायचे आहे. तुम्ही यामध्ये पाहू शकता गुठळ्या एकही राहिला नाही आहे. मस्त आता यावरती एक प्लेट झाकून द्यायची आणि 3 ते 2 मिनिटांसाठी वाफ देऊन घ्यायची आहे. गॅस कमी आहे हे लक्षात ठेवायचं. 2 ते 3 मिनिटाची छान अशी वाफ देऊन घेतली आहे आणि मस्त पिठलं शिजलेलं आहे. आता छान एकजीव करून घेऊया. तुम्ही पाहू शकता यामध्ये एकही गुठळी राहिली नाही आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि लगेच एक ताट घेऊन त्या ताटावरती तेल लावून घ्यायचं आहे. नाही लावलं तरी काही हरकत नाही, कारण हे जे पिठलं आहे कशाला चिटकत नाही. आता हे पिठलं जे आहे या ताटावरती टाकून घेऊया. सगळंच पिठलं मी टाकून घेते. पिठलं या ताटावरती आपण टाकून घेतलं आहे. आता छान हाताला पाणी लावायचं आहे. सोपी ट्रिक सांगते तुम्हाला मी. हाताला पाणी लावायचं आणि हाताने छान थापून घ्यायचं आहे. आजी, आई अशाच पद्धतीने करते. एकदम सोपी ट्रिक आहे. आपल्या हाताला लासतसुद्धा नाही. या पद्धतीने थापल्याने आपली जी वडी आहे आकाराने मस्त तयार होते, कारण एकसारखी हे जे पिठलं आहे व्यवस्थित थापलं जातं. कुठं जाड कुठं पातळ असं करायचं नाही, व्यवस्थित थापून घ्यायचं आहे. जास्त जाड नसते वडी. तुम्हाला वाटत असेल की माझ्या हाताला लाजतं की काय, कारण हे गरम असते, तर तुम्हाला दुसरेसुद्धा मी ट्रिक सांगते. एक प्लेट घ्यायची किंवा वाटी घ्यायची आहे किंवा गिलास घ्यायचा आहे. ज्या वस्तूची जे खालचा भाग असतो पसरट असतो ते वस्तू घ्यायची आहे आणि अशा प्रकारे छान थापून घ्यायची आहे. पूर्णपणे जे पिठलं आहे मस्त थापून घेतलं. यावरतून आता आपल्याला ओलं खोबरं टाकायचं आहे. छान खिसून घेतलं मी ओलं खोबरं. नसल्यास तुम्ही कोरडं खोबरंसुद्धा यावरती टाकून घेऊ शकता. मस्त यावरती टाकून घेऊया खोबरं. खोबरं टाकून झालं की लगेच यावरती आपल्याला टाकायची आहे कोथिंबीर. कोथिंबीर टाकून झालेली आहे, मस्त सेट झालेलं आहे. आता यावरतून आपल्याला पुन्हा एकदा त्या प्लेटने छान दाबून घ्यायचं आहे, म्हणजे हे जे खोबरं आहे आणि कोथिंबीर छान व्यवस्थित सेट होऊन जाते. तर हा जो वडीचा बेस आहे पूर्णपणे रेडी आहे. आता कट करायचा आहे फक्त. हे पूर्णपणे गार करून घ्यायचं 10 मिनिटांसाठी, नंतर कट करून घेऊया. तर टोटल ना 10 मिनिट झालेले आहे. आता हे कट करायचं आहे. हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. चौकोनी घेऊ शकता किंवा मी ज्या प्रकारे कट करत आहे त्या प्रकारे करून घ्या. मी छान काजू कतलीच्या आकारामध्ये कट करून घेत आहे. या वडीला ना भरपूर अशी नावं आहे. थापली वडी म्हणतात, पिठल्याची वडी म्हणतात किंवा पाटवडी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा. आता तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी कट करत आहे. या पद्धतीने पूर्ण वडी जी आहे कट करून घ्यायची आहे. आता एक वडी तुम्हाला मी काढूनसुद्धा दाखवते. काय सुंदर सुबक कशी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता त्या वडीला मी एवढी नाचवत आहे तरीसुद्धा बिलकुल कुठूनच तुटलीसुद्धा नाही आहे. आकार व्यवस्थित झाला आहे आणि कलरसुद्धा अप्रतिम आलेला आहे. या पितृपक्षाला ही वडी नक्की ट्राय करून पहा. पूर्वज काय तुम्हीसुद्धा बोटं चाकत खाल. नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन गोड आणि आनंदाच्या रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त राहा. थँक्यू.